वाशिममध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हफ्ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। 3 हफ्ते अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची तक्रार। जळगावमध्ये कापूस खरेदी ठप्प, शेतकऱ्यांसह जिनिंग व्यवसाय संकटात। जळगाव, धुळे, नंदुरबारमधील 100 जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद। योग्य भाव मिळत नसल्याने कापूस खरेदी पूर्णपणे ठप्प। सोलापूरमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल। कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। सरकारने कांद्याला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या तांभाड गावामध्ये शेतकऱ्यांनी साठवलेल्या जनावरांच्या चाऱ्याला अचानक आग लागली। शेतकऱ्याचे यात मोठे नुकसान झालंय। कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करून चाऱ्याला आग लावल्याचाही अंदाज। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लाल गुलाबांना बाजारामध्ये मोठी मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव, जलाल परिसरातील गुलाबाला बाजारात मोठी मागणी। गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा। सिंधुदुर्गातील देवगड हापूस बागायतदार आर्थिक संकटात। अवकाळी पावसामुळे हापूस कलमांना किडीचा प्रादुर्भाव। आंबा पिकासाठी राज्य अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये शासनाने तरतूद करावी, शेतकऱ्यांची मागणी। सीसीआयने कापूस खरेदीची मुदत वाढवून द्यावी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयला कापूस विक्रीसाठी 4600 शेतकऱ्यांची नोंदणी। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये घाणीचं मोठं साम्राज्य। बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काही अंतरावरच कचऱ्याचे ढिगारे। कचऱ्यामुळे पानपोईच्या ठिकाणी देखील मोठी दुर्गंधी। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात। TV9 मराठीच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल। लोखंडी जॉईंटची वेल्डिंग तुटून नट बोल्ट बाहेर आल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता। जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। बंजारा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पोहरादेवी दौऱ्यावेळेस एसटी आरक्षणाची सवलत लागू करण्याची या सगळ्या बांधवांची मागणी। पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवरती जिल्हा परिषदेकडून प्रशासकांची नियुक्ती। मात्र उच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती। 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। हैदराबाद गॅझेटच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी। 24 अर्ज फेटाळण्यात आले। उर्वरित अर्जांची छाननी सुरू। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरस। अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव। अध्यक्षपदासाठी विक्रम खुटवडा यांच्या नावाची चर्चा। सातारा नगरपालिकेतील 6 सभापतींची निवड बिनविरोध। मुख्याधिकाऱ्यांनी केली घोषणा। याबरोबर स्थायी समिती सदस्यपदी 3घांची वर्णी लागल्याची मुख्याधिकार अभिजित बापट यांच्याकडून घोषणा। नंदुरबारच्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित। विद्यार्थ्यांना नाल्यातील पाणी पिण्याची वेळ आली आहे। कोट्यवधींची शाळा पण मूलभूत सुविधांचा अभाव। आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे हाल। झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांना 10वी 12वीच्या पेपरसाठी ड्युटी। मागासवर्गीय शिक्षक संघटना त्यामुळे आक्रमक। परीक्षेसाठी ड्युटी लावल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा शिक्षक संघटनेचा दावा। मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा देखील इशारा। पुण्यातील भोर तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता रद्द करण्यात यावी, अंगणवाडी सेविकांची मागणी। निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण होणार। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार। पुढील 3 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण, प्रात्यक्षिक मार्गदर्शन केलं जाणार। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरवस्था। संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। भंडारा जिल्ह्यातील 22 रेती घाटातून उत्खननाला खाणीकर्म विभागाची मंजुरी। राष्ट्रीय हरित लवादानं निर्वाळा दिल्यानं मंजुरी मिळाल्याची माहिती। कंत्राटदारांना काही प्रमाणामध्ये मोठा दिलासा। अहिल्यानगरमध्ये लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात हिंदू संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। लव जिहाद आणि सक्तीचं धर्मांतरण रोखण्यासाठी विशेष समिती गठीत केली होती। मात्र वर्ष उलटूनही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाला देण्यात आलं स्मरणपत्र।
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात बजरंग दल आज इशारा रॅली काढणार। नागपूरमध्ये बजरंग दलाकडून आज इशारा रॅलीचं आयोजन। व्हॅलेंटाईन डेच्या नावावरती समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा बजरंग दलाचा आरोप। भंडारा पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांच्या बॅगा व्यवस्थित तपासण्याच्या सूचना। पोलीस आयजी यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना। पोलीस भरतीत संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सूचना। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या 88 रिक्त जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया। परेड ग्राउंडवरती भरती प्रक्रियेला सुरुवात। 88 शिपाई पदासाठी जवळपास 1000हून अधिक जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं असणार आहे। रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय। महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन हे देखील पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमधील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये महाशिवरात्री उत्सवाची लगबग सुरू। तरुणाईनं श्रमदानातून मंदिर परिसराची स्वच्छता केली। मंदिर परिसरात श्रमदानातून रंगरंगोटीही करण्यात आली आहे। आळंदीमध्ये विजया एकादशी निमित्त इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छता मोहीम। आळंदी नगर परिषद, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि विविध सामाजिक संघटना मोहिमेमध्ये सहभागी। पंढरपूर नगरपालिकेकडून शहरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। शहरातील 8 वर्ष बंद असलेल्या पद्मावती उद्यानाची स्वच्छता करण्यात आली आहे। पालिका कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। लातूरमध्ये सुरक्षित प्रवासासाठी 1000 जणांना हेल्मेटचं विनामूल्य वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून हा उपक्रम राबवण्यात आला। पुण्याच्या इंदापूरमधील बाभुळगाव ग्रामस्थांकडून नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार। बाभुळगावची अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळख। एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मयूर महाजन, प्रतीक्षा कवडे आणि वैष्णवी मिसाळ यांचा या ठिकाणी सत्कार। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेची केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या नेतृत्वाखाली पाहणी। सिंधुदुर्गातून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। वाहतूक प्रशासनाचं आवाहन। देवगड निपाणी राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं सध्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बारामतीमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं दोषींवर कारवाई करण्याची ही मागणी। सातारामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवरायांच्या पुतळ्याला पॉलिश करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये। यावर्षी आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहावयास मिळणार। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। 1 कोटी रुपये खर्चून शिवस्मारकाचं नूतनीकरण केलं जाणार। तर स्मारकाच्या बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई, शस्त्रधारी मावळे देखील असणार। महागाईमुळे वाशिमच्या ग्रामीण भागातील घरकुल बांधकामं अडचणीमध्ये। शासनाकडून मिळणारं अनुदान अपुरं ठरत असून बांधकाम साहित्याचे वाढलेले दर लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। मोफत 5 ब्रास रेती अद्याप मिळाली नसल्यानं अनेक ठिकाणी कामं थांबलेली आहेत। यवतमाळच्या वणीमधील शिरपूर वणी मार्गावरती ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड। ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात 56 ग्रॅम एमडी जप्त। 10 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त। परळीमध्ये डॉक्टर भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीस लोकनेते अजितदादा पवार भवन हे नाव द्या। परळीतील नागरिकांची मागणी। परळी नगर परिषद कार्यालयामध्ये नागरिकांकडून निवेदन देण्यात आलं। इंदापूरमधील श्री इंद्रेश्वर महाराजांच्या रथोत्सव सोहळ्याला सुरुवात। 16 फेब्रुवारीपासून हा सोहळा 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती। सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय मंत्र होम जप संपन्न। बाहुबली हत्तीचा कोकणामध्ये धुमाकूळ। चंदगड तालुक्यात वावरत असलेला बाहुबली तिलारी खोऱ्यामध्ये दाखल। आंबाबागेत शिरून बाहुबली हत्तीनं बराच वेळ धुडगूस घातला। बुलडाणामध्ये 77 एसटी बसेस काढल्या भंगारामध्ये। भाडेवाढ केलेल्या खासगी कंपनीच्या ई बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल। मात्र भाडं जास्त असल्यानं प्रवास करणं यावेळेस प्रवासी टाळत असल्याचं समोर। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी सुरूच। जादा भाडे आकारणावरून 62 वर्षीय महिलेला रिक्षातून ढकललं। वृद्ध महिला गंभीररीत्या जखमी। रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल। डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरती जादा भाडे आकारणावरून संताप। जळगावच्या जामनेर शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल पथकानं सापळा रचून पकडला। रात्री उशिरा कारवाई करत डंपर जप्त केलेला वाळूचा डंपर जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करण्यात
बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या मिळकतीमध्ये सील असलेले कुलूप तोडून नुकसान, तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, विश्वास आंचलकर यांची शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. नाशिक मुंबई महामार्गावरती नवीन कसारा घाटात अपघात, पुढे चालणाऱ्या इको गाडीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक, अपघातामध्ये 1 जण गंभीर तर 3 जण यावेळी किरकोळ जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंदुरबारमधील अंडर बायपास वाहनधारकांसाठी ठरतोय डोकेदुखी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची रेल्वे प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी, जिल्ह्यातील सर्व अंडर बायपासची दुरुस्ती आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची देखील मागणी. रत्नागिरीच्या मांडकी पालवणमध्ये आजपासून 3 दिवसीय राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन होणार. मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण संपन्न. उद्या संमेलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी असणार. नाशिकच्या सटाणा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी रुपाली कोठावदे यांची निवड. 2025 मध्ये थेट नगराध्यक्ष पदाची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मुंबईमध्ये नाम जोशी शाळेत वसंतोत्सवाचं आयोजन, नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पारंपरिक गाण्यावरती धरला ठेका. फंड मागण्यापेक्षा 50% सबसिडी असलेल्या कोंबड्या मागा, महापशुधन एक्स्पोमध्ये पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. महापशुधनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. दिल पठाणवाडी भागातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांची मोठी कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे कुरार पोलिसांच्या एटीएस पथकाची कारवाई. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये रिक्षा चालकाकडून महिलेला चाकूचा धाक दाखवण्यात आला. रिक्षा बंद पडल्याचं सांगून महिला प्रवाशावरती धारदार चाकून हल्ला करत 3,71,000चा ऐवज लंपास. 26 ग्रॅम गांजा जप्त. नेरूळ पोलिसांकडून छापा टाकत 7 जणांना अटक. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवरती गेल्या 8 दिवसांपासून कारवाई. अतिक्रमण निर्मूलन करून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू. अतिक्रमण विभाग प्रमुख सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.